नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान मुलांना येणारी आकडी किंवा झटके. तर आपण प्रश्न विचारला जातो 5 मार्काला. आकडीची व्याख्या लिहा आणि त्याची कारणे कोणती ते लिहा. हा 5 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर तुम्हाला काय लिहायचं आहे त्याच्या आपण जर असा प्रश्न विचारला गेला तर बघणार आहोत. हा प्रश्न आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग NM वाल्यांनासुद्धा आणि चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये NM वाल्यांना पण विचारला जातो आणि GNM सेकंड इयरच्या पण स्टुडंटना चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे GNM सेकंड इयरवाल्यांसाठी सुद्धा. तर आपण त्याची डेफिनेशन बघूया. आकडी म्हणजे काय, तर तो कोणत्याही कारणाने किंवा उघड कारण नसताना मेंदूच्या कार्यातील तात्कालिक बिघाडामुळे शरीराच्या स्नायूंचे व हातापायाचे वेगात आकुंचन व प्रसरण होते, यालाच आकडी किंवा झटके असं म्हणतात. कोणत्याही कारणाने किंवा उघड कारण नसताना मेंदूच्या कार्यातील तात्कालिक बिघाडामुळे शरीराच्या स्नायूचे आकुंचन होते व प्रसरण होते, यालाच आकडे असं म्हणतात. यामध्ये फक्त चेहऱ्याच्या स्नायूंची फडफड होण्यापासून ते अपस्माराच्या सर्व प्रकारच्या झटक्यांचा समावेश होतो. या झटक्यांचा काळ काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत असतो. त्यानंतर बाळ शुद्धीवर येते किंवा बेशुद्धीमध्येही जाऊ शकते. ह्याचा काळ किती असतो ते या झटक्याचं तुम्हाला डेफिनेशन लिहायचे आणि थोडीशी इथपर्यंत अशी माहिती लिहायची, म्हणजे बघायला आपलं छान वाटेल. क्वेश्चन पेपरमध्ये मी सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. प्रकारच्या झटक्यांचा समावेश होतो. या झटक्यांची काळ काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत असतो. त्यानंतर बाळ शुद्धीवर येते किंवा बेशुद्धीमध्ये जाऊ शकते. त्याच्यानंतर आपण कारणं बघूया. आकडीची नवजात बालकांमध्ये कारणं वेगळी असतात. त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आतील 5 वर्षाच्या बालकांमधली कारणं वेगळी असतात. ते नवजात बालकांमधली कारणं कोणती असतील? कॉसेस. तर जन्मजात इजा झाल्यास आता तुम्हाला लिहिताना 1, 2, 3 असेही तुम्ही मुद्दे लिहू शकता, ते पण छान वाटतात. मी आता आहे असंही लिहिलं तरी चालते. तर जन्मजात इजा झाल्यास म्हणजे जन्मताना किंवा जन्मजात इजा झाल्यास आपल्याला आकडी येऊ शकते. बर्थ ट्रॉमा. मेंदूत ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास हे एक दुसरं कारण आहे. हायपोग्लायसेमिया. आलं का? हायपोकॅलेसेमिया. त्याच्यानंतर पॅराडॉक्सिनची कमतरता, धनुर्वात, टिटॅनस जर झाला असेल बाळाला तर, मेंदूमधील जन्मजात विकृती, त्याच्यानंतर बिलिरुबिनिया, त्याच्यानंतर अतिताप. असे 9 प्रकारचे नवजात बालकांमध्ये कारणं असू शकतात अपस्मार किंवा आकडी किंवा झटक्यांचे. हे नवजात बालकांमधली कारणं. आता 1 वर्षाच्या आतील बालकांपासून 5 वर्षाच्या बालकांमधील कारणे कोणती असू शकतात? लेट इन्फॅन्ट्स अँड चाइल्डहूड. तर ते कोण आहे? तर मस्तिष्क दाह किंवा मेनिंजायटिस ज्याला आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर दुसरं आहे टांग्या, खोकला, गोवर, न्यूमोनिया, मध्यकर्णदाह. यामध्ये बालकांना झटके येऊ शकतात व 1 वर्षाच्या आतील बालकांना ही झटके अधिक प्रमाणात येतात. त्याच्यानंतर अन्नमार्गाने आजार, उदाहरणार्थ जंत, हगवण यामध्ये सुद्धा हे झटके अधिक प्रमाणात येतात. त्याच्यानंतर मज्जासंस्थेची जन्मजात विकृती असेल तर हायड्रोकेफालस, मेंदूचा आवळ, मेंदूला ट्यूमर असेल तर मेंदूचा दाह. आलं का? त्याच्यानंतर अपस्मारांचे झटके, एपिलेप्सी. त्याच्यानंतर तापामुळे येणारे झटके. जर खूप तुम्हाला माहिती आहे, कधी ऐकलं असेल, खूप ताप आला, तो उतरत नाही, त्याच्यानेही झटके येऊ शकतात. तर ते कॅल्शियमची कमतरता असल्यास, सेरेब्रोव्हास्क्युलर ॲक्सिडेंट. त्याच्यानंतर 9 आहे मज्जापेशींचा ऱ्हास व होणारे आजार, ठीक आहे, ब्रेन डिसीज. त्याच्यानंतर 5 वर्षामधील पुढील मुलांमध्ये आढळणारी कारणे. आता आपण नवजात, त्याच्यानंतर 1 ते 5 वर्षामध्ये आणि 5 वर्षाच्या नंतरच्या मुलांमध्ये कोणती कारणे असू शकतात? तर अपस्माराचे झटके आहे, इंट्राक्रेनियल इन्फेक्शन, ॲक्यूट नेफ्रायटिस, मस्तिष्क आवरणदाह, मेंदूचे ऱ्हासात्मक आजार, त्याच्यानंतर रेसिड्युअल सेरेब्रल डॅमेज. या प्रकारे 5 वर्षापुढील मुलांमध्ये आढळणारी कारणे आहेत झटक्याचे किंवा आकडीचे. तर तुम्हाला कन्व्हल्शन ज्याला बोलतात. तर अशा प्रकारे ही कारणं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. ही अशी डेफिनेशन. तुम्हाला आता प्रश्न विचारला की झटक्यांचे किंवा आकडीची व्याख्या लिहायची, ते लिहायचे, तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याची कारणं लिहायची आहेत आणि मग कारणांपुढे नवजात बालकांमधील कारणे असं केलं, 1 लिहा तुम्ही, किंवा तुम्ही असंही करू शकता.
जनरल तुम्हाला दाखवते. कारणे लिहिल्या, त्याच्यानंतर मग असं ट्रँगल करून पण लिहू शकतात जर तुम्हाला लिहायचं असेल तर. नवजात बालकांमधील कारणे, त्याच्यानंतर 1 ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये कारणे, मी लिहित नाही आहे तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर 5 वर्षापुढील मुलांची कारणे, असे तुम्ही ट्रँगल करून, मी लिहिलं नाही आहे, कारणे इथे वरती करून तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ बनवू शकता. सॉरी, व्हिडिओ नाही, चुकून बोले. अशा प्रकारे तुम्ही एक्झाममध्ये नोट्स लिहू शकता. आणि मग आता लिहून झालं ते 3 असं ट्रँगल करून, त्याच्यानंतर मग असं नवजात बालकांमध्ये कारनेला अंडरलाईन करायचं आहे. हे 2 डॉट लिहून मग इथे लिहायला स्टार्ट करायचं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नाची उत्तरे लिहायचे. एक झालं, त्याच्यानंतर आता मग दुसऱ्याला इथे लिहिले, इथे सुद्धा असं अंडरलाईन करायचं आहे. क्वेश्चन पेपरमध्ये सांगते. त्याच्यानंतर 2 डॉट लिहून मग परत आपला प्रश्नाचे उत्तर स्टार्ट करायचे आहे. तिसऱ्याला पण सेम तसंच करायचं आहे तुम्हाला. कळलं का? 5 वर्षामधील आढळणारी कारणे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर लिहायचा आहे. आणि डेफिनेशन लिहिताना, व्याख्या लिहिताना त्यालासुद्धा अशा प्रकारे अंडरलाईन करायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, कळाला असेल तर मला नक्की कळवा. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा.